श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळामध्ये बेसनाचे लाडू, ते पण भाजलेल्या बेसन पिठाचे लाडू। तर त्यासाठी हे काचेची वाटी आहे, 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, मोठी अर्धी वाटी तुपाची घेतलेली आहे आणि साखर आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला आणि त्याच्यातच विलायची टाकलेली आहे। मस्त छान असं विलायचीनी छान लागतात लाडू, तर त्याच्यातच आपण बारीक करून घेतली। तर आता काय करायचं, 2 चमचे आपण तूप टाकून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेऊ। तर आता छोटी काचेच्या 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। आता रेसिपीसाठी थोडंच खरं तर सगळं बनवायचं आणि दाखवायचं असतं तुम्हाला, कारण की तुम्हाला पण जमलं पाहिजे। जे नवीन बनवणार आहे, ज्यांना येतं त्यांना तरी येतच, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी खरं तर या रेसिपी असतात अत्यंत सोप्या पद्धती आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, कारण की तुम्हाला ह्या समजावा। तर आता बऱ्याचशा जणांचा प्रॉब्लेम काय असतो, हे बेसनाचे लाडू जर तुम्ही भाजलेल्या डाळीच्या पिठाचे लाडू बनवले तर ते टाळ्याला चिटकतात वगैरे, तर अजिबात टाळ्याला चिटकत नाही, तर टाकता क्षणी तोंडात विरघळतात। अशा पद्धतीत जर माझ्या पद्धतीत बनवले तर एकच लक्षात ठेवायचं की बेसन पीठ आपल्याला अत्यंत म्हणजे खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, अजिबात कच्चं राहता कामा नये। जर बेसन पीठ कच्चं राहिलं तर तुमचा लाडू नक्कीच टाळ्याला चिटकणार आणि तो पिटाळ पण लागणार। तर त्याच्यासाठी मला 8 ते 10 मिनिटं तुम्हाला सांगते टाईम लागलेला आहे, हे बेसन असं मस्त लालसर कलर येईपर्यंत आणि खमंग असा वास सुटेपर्यंत भाजायला। तर आता आपण आणखी पुन्हा नंतर 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे, अर्धी वाटी पूर्णपणे तूप लागणार आहे आपल्याला। तुपामुळे छान वलसरपणा येतो आणि हे लाडू बनवायला सोपं जातं। तर जर नवीन कुणी बनवणार असलं आणि जर लाडू हे बनवायचे सोपे जात नसले नुसत्या तुपात आणि साखर टाकल्यानंतर, तर थोडासा तुम्ही दुधाचा पण शिंतोडा टाकू शकता। तर आता आणखी ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अत्यंत बारीक ठेवायची, लो फ्लेमवरतीच हे भाजायचं। जर तुम्ही फुल गॅस केला तर ते पीठ भाजलं तर जाईन असं तुम्हाला दिसेल, पण ते करपल्यासारखं होणार आणि खमंगपणा असतो तो येणार नाही, जेवढा की आपण कमी गॅसवरती भाजल्यावर येणार। तर आणखी तूप टाकलेलं आहे, बघू शकता पूर्ण पीठ असं वलसर झालेलं आहे, म्हणजे छान आपले लाडू बनवता येतात। तर बाकीचं पण राहिलेलं आपण सगळं तूप याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि खमंग असा घमघमाट पण त्याचा सुटलेला आहे बेसन पिठाचा। खरं तर हे लाडू बनवताना ना भरपूर लांबपर्यंत याचा वास जातो, कारण की बेसन इतकं छान असं खमंग जर भाजलं तर। तर आता राहिलेलं सगळं तूप आपण टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता आपलं पीठ पूर्णपणे वलसर झालेलं आहे तूप टाकल्यानंतर। तर आता गॅस बंद करून घेतला आहे मी, बघू शकता वलसरपणा, कारण की आपलं मस्त असं खमंग लालसर हे बेसन पीठ भाजलं गेलेलं आहे। तर तुम्ही बी नक्कीच अशा पद्धतीने करून बघा, अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही जर या गोष्टी माझ्या लक्षात ठेवल्या तर। तर आता साखरेचं प्रमाण आपल्याला 3 वाट्या आपण बेसन पीठ घेतलं आहे, तर पिठी साखर त्याच्यासाठी आपल्याला 1.5 वाटी लागणार आहे। मी आधी 1 वाटी टाकली, 1 वाटी टाकून मिक्स करून घेतलं आणि नंतर वरतून आणखी अर्धी वाटी टाकणार आहे, कारण की अर्ध्याला अर्ध टाकलं का हे अत्यंत म्हणजे अचूक प्रमाण आहे, बरोबरच होतं जर तुम्ही 3 वाट्याला 1.5 वाटी पिठी साखर टाकली तर। तर आता हे लाडू बनवताना बेसन पीठ गरम आहे तोपर्यंत साखर टाकायची आणि गरमागरमच आपल्याला हे लाडू बनवायचे आहे, तरच आपले लाडू येणार आहेत, नाही तर मग नंतर वळता येणार नाहीत थंड झाल्यानंतर। आणि जर तुमच्याकडून झाली चूक थंड झाल्यानंतर टाकण्यात आलं तर थोडासा दुधाचा शिंतोडा मारा। तर मस्त वरतून एक मनुका चिटकलेला आहे मी त्याला, आणि मस्त असे बघू शकता भाजलेल्या बेसन पिठाचे लाडू आपले मस्त असे येत आहेत। मी दुधाचा वगैरे काही शिंतोडा टाकलेला नाही, नुसतं तुपात आणि साखरेमध्येच बांधलेले आहेत। समजा वलसरपणा आलेला आहे आणि गरम असल्यामुळं पटपट येतात बनवता, जर थंड झाले तरच येणार नाहीत। तर तुम्हाला दाखवते मी एक फोडून मस्त असे आपले भाजलेल्या बेसन पिठाचे लाडू। तर बघा, बघू शकता, आता फोडून दाखवते बघा, एक नंबर असे तोंडात टाकता क्षणी विरघळणार नाही आणि अजिबात टाळ्याला चिटकणार नाही। धन्यवाद।